श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुबर विमल जसुदो दायकू फलचारी बुद्धिहीन तनु जानैकै सुमैरो पवनकुमार बल बुद्धी विद्या देहू मोही हरऊ कलेशलकार. असा हा आपला बळ बुद्धी विद्या या सगळ्यांचा आपला देवता कोण? हनुमान, साक्षात महाबली, बजरंगबली आपण म्हणतो. त्या संजीवन पर्वत उचलणाऱ्या हनुमानाला सुद्धा एक शाप होता. तो शाप हा होता की ऐन मोक्याच्या प्रसंगी तू तुझ्या सर्व शक्ती विसरशील. त्यावेळेला त्याच्या आयुष्यात एक जांबवन होता. तो सतत त्याला त्या वेळेमध्ये ज्या वेळेला हनुमान हे विसरत होता त्याच्या शक्ती, त्यावेळेला सतत त्याला त्याच्या शक्तींची जाणीव करून द्यायला हनुमानासोबत जांबवन होता. हे ज्या वेळेला मी एक दोन दिवसांआधी ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला लिटरली स्ट्रेट फॉरवर्ड हिट केलं मला. आणि गेले खूप दिवस मी कम्प्लिटली इनॅक्टिव्ह आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ऑल ऑफ सडन मला विचार आला तोच की काही दिवसांवर एक्झाम आली आणि मी माझ्या स्टुडंट्सना असंच सोडू शकत नाही. सो तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे आपला हा व्हिडिओ. कंप्लीट खूप छोटा असेल पण खूप इम्पॉर्टंट असेल तुमच्या सर्वांसाठी. सो नक्की पूर्ण बघा आणि विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. हाय, हॅलो टू ऑल माय बिलव्ड ऑल एस्पिरंट्स. मी उन्मेष आपलं UNM वर्तुळ एज्युकेशनवर बऱ्याच दिवसांनंतर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. सो प्रत्येकाला माहिती असेल 2 वर्षांनंतर ऑलमोस्ट 2024 फेब्रुवारी होतं आणि कुठे 2026 आता एप्रिलमध्ये फायनली आपल्या आणि बऱ्यापैकी आता डेट ज्या आल्या त्याच्यावर एक्झाम होतील. ओके, त्याच डेट्सना. सो ह्या शेवटच्या दिवसांमध्ये काही दिवसांवर पेपर आलेला आहे तुमचा. सो तुमचा अजिबातच मी जास्त वेळ घेणार नाही आहे. ज्या गोष्टी मला वाटत आहेत ह्या टाईममध्ये तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं, कन्वे करणं महत्त्वाचं होतं, त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. आणि बाकी मी कुठे होतो, काय करत होतो किंवा का मी येत नव्हतो ऑनलाईन, ह्या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी मला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी येऊन चर्चा करेन. पण हा व्हिडिओ आता आपली एक्झाम जवळ आली आहे, सो मला तुमचा अजिबात वेळ घालवायचा नाही आहे. सो आपण काय करूया, आपण चालू करूया. येस, सो लेट्स बिगिन. बघा, अशा एक जगावेगळ्या नसल्या तरी पण ह्या 5 गोष्टी ज्या मी तुमच्यासाठी घेऊन आल्या त्या खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणतोय ते, राईट. सो सगळ्यात पहिले तर फॉरगेट द आउटर वर्ल्ड कॉम्पिटिशन. एक्झाम जवळ आली की क्लासेसवाले असतात, आपलं प्रॉडक्ट घेऊन तुमच्याकडे अजून ॲग्रेसिव्हली येतात आणि बाहेर किती कॉम्पिटिशन आहे याची जाणीव होती. बघा, स्पर्धा परीक्षा, ती स्पर्धा, त्याचं सगळ्यात मोठं गमक काय आहे माहिती आहे? ही स्पर्धा जी आहे ना ती इतरांची आपली नसते. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कॉम्पिटिशन ही दुसऱ्यांची असते हे आपल्याला आभासी जग दाखवतं. पण ती पहिली तर कॉम्पिटिशन, ती स्पर्धा आपली स्वतःशी असते. आपलं बेटर एनहान्स व्हर्जन आपल्याला शोधावं लागतं, आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं आणि फायनली आपण त्या पोझिशनवर स्वतःला आणायचं की आपण तिथून पुढे एक नाही मल्टिपल एक्झाम्स आपण क्रॅक करू शकतो. सो सगळ्यात पहिलं तर आताचा जो टाईम आहे ना, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जे 100 प्रश्न आहेत, ओके, जे फक्त 100 तुमच्यासमोर प्रश्न येणार आहेत तेच मॅटर करायला पाहिजे. मग सर माझं प्रिपरेशन झालं आहे, नाही झालं आहे, हा सेक्शन झाला आहे, हा सब्जेक्ट नाही येत आहे, टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग नाही आहे, नॉन टेक्निकल झालेलं नाही आहे, काहीही तुमचे, मी म्हणतो आहे की ते बरोबर आहे. तुमची जी काही कंडिशन असेल, तुम्ही ज्या पोझिशनवर स्टँड करत असाल, ओके, पण तुम्ही आता जिथे आहात, ओके, त्यामुळे तुम्ही अजून एक्स्ट्रा अँझायटी आणू नका. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला इथून पुढे बघा, पेपर काय आहे, 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे आहेत. ते 100 प्रश्न मॅक्झिमम मुलगा जो चांगले करेक्ट अटेम्प्ट करेल तो शेवटी त्या कट ऑफच्या लाईनच्या पुढे राहणार आहे. सो तुमच्यासाठी फक्त 100 आणि 100 प्रश्नच मॅटर करायला हवेत. ते एक्झाम घेणाऱ्या यांना माहिती नाही आहे की ऑब्व्हियस आहे ते की ज्याचा अभ्यास जास्त चांगला झाला आहे तो एफिशियंटली 100 प्रश्नांमधले मॅक्झिमम तो त्याचा इनपुट देणार. पण इथे मी तुम्हाला म्हणतो आहे, काही 19-20 जरी असलं तरी आता ती वेळ नाही आहे की आता कसं होणार, काय होणार, ते या अगदी युद्धाच्या प्रसंगी आपल्याला त्याची चिंता करायची आहे. सो सगळ्यात पहिलं तर की तुम्ही बाकीच्या जगाचा विचार सोडून द्या. ते काय म्हणतायत, कोण किती कॉम्पिटिशन आहे, कोण किती अभ्यास करत आहे, माझा किती झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी सोडा. हे 100 प्रश्न मला कसे बेस्ट द्यायचे आहेत त्याचा आपण विचार करूया आणि त्याच्याबद्दल बोलूया. सो सगळ्यात पहिली तर गोष्ट, तुमचा माइंडसेट करेक्ट ठेवा. ओके, आणि सेकंड म्हणजे, ओके, सो बघा सेकंड काय आहे, स्टार्ट बाय रीडिंग द 5 ऑप्शन्स फर्स्ट, देन रीड द क्वेश्चन विच दे आस्क. हे मी म्हणतोय त्याला एक कंडिशन आहे. मी काय म्हणतोय ते आधी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. तुमच्या समोर ज्याला एक स्क्रीन असते ना, राईट, रेक्टँग्युलर तुमच्या जे समोर सिस्टीम आहे त्याच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला ते प्रश्न आणि खाली ऑप्शन्स असतात ते दिसतात. सो समटाईम्स जर त्याचं हे जास्त असेल, झूम इन असेल, तर तुम्हाला फक्त आधी प्रश्न दिसतो आणि मग थोडं स्क्रोल करावं लागतं ऑप्शन्ससाठी. मी तुम्हाला म्हणतोय पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन्स रीड करा. 5 ऑप्शन्स असणार आहेत, 5 ऑप्शन्स रीड करा. देन त्याच्यानंतर जो काही वरती प्रश्न दिलेला आहे तो वाचा. पण हे प्रत्येक गोष्टीसाठी आहे का, तर नाही आहे. ते कशासाठी आहे, बट इन विच क्वेश्चन्स, बघा खाली ते मी दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क कुठे गेला काय माहिती. सो ते कोणत्या प्रश्नांसाठी आहे ते एक्सप्लेन करायला आपल्यासमोर आहे पुढची स्लाईड. पण सेकंड पॉईंट हा फक्त लक्षात ठेवा की काही असे प्रश्न असणार आहेत आणि ते कोणते असणार आहेत ते तुम्हाला आता मी नेक्स्ट स्लाईडवर सांगतो. पण काही प्रश्न असे असणार आहेत की त्यांचे तुम्हाला ऑप्शन्स वाचून सुरुवात करायची आहे. बस हा आपला असणार आहे सेकंड पॉईंट, राईट. यश,
ही जी आपली स्लाईड आहे बघा, फिनिश थिंग्स ऑफ इन युअर स्लाईड, राईट. ही जी तुमची रेस आहे ती तुम्हाला लक्षात ठेवा 2 लॅपची असणार आहे. ओके, एक 2 लॅप्स नाही, ॲक्च्युली स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. एक 2 लॅप ऑफ दिस रेस. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला 2 तास आपला वेळ आहे, राईट. त्या 2 तासामधले सर आम्ही 100 प्रश्न, ऑब्व्हियसली निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, सो तुम्हाला बट ऑब्व्हियस आहे आणि इट इज मस्ट टू अटेम्प्ट दी टोटल 100 क्वेश्चन्स. ओके, विच यू आर गोइंग टू अपियर इन एक्झाम. पण सर आम्हाला 120 मिनिटामध्ये 100 प्रश्नांपर्यंत आम्ही पोहोचलो. ओके, आम्ही 100 प्रश्नांसाठी 120 मिनटं सर घेतले, आम्ही आमचा पेपर कंप्लीट केला. ओके, हे एक झालं. पण मी तुम्हाला सांगतोय, जे 100 प्रश्न आहेत ना, ते 100 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण, समजा 100 तुमच्या सर्कलच्या तुमच्या रेडियस आहेत, राईट. तुम्हाला त्या 100च्या 100 रेडियस तुम्हाला क्रॉस करायचे आणि ते तुम्हाला सर्कल ते 2दा ड्रॉ करायचं, असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 100 प्रश्नपर्यंत पोचायला तुम्हाला एका राऊंडमध्ये 120 मिनटं घ्यायची नाही आहेत, राईट. तुम्हाला 100 प्रश्न 2दा पूर्ण तो लॅप पूर्ण करायचा आहे. म्हणजे एकदा एक लॅप 100 क्वेश्चनचा झाला आणि देन त्याच्यानंतर परत, म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगतो 70 to 80 मिनिट्समध्ये तुमचा पहिला लॅप कंप्लीट झालेला पाहिजे आणि बाकीचे जे 40 मिनिट्स राहत आहेत त्याच्यामध्ये तुमचा सेकंड लॅप स्टार्ट होऊन कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की बघा, पहिलं तर आपण एक्झाम आपली सुरुवात झाली, स्टार्ट केला तुम्ही पेपर, की 100 प्रश्नांपर्यंत पोचेपर्यंत मी असं समजतो एक नॉर्मल एव्हरेज स्टुडंट जो असेल त्याचे 100 पैकी 50 प्रश्न त्याला येत असणारच. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्रश्न बघितलात, तुम्हाला त्याचा आन्सर माहिती होतं. म्हणजे 80% ऑर मोर दॅन 80% लाईक यू आर गोइंग टू एन्श्युअर वॉट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स कम्स, राईट. सो तुम्हाला ते माहिती असणार फॉर शुअर. सो असे काही 50 प्रश्न असतील, आपण हे कन्सिडर करू. म्हणजे पहिलं तुमच्या 80 मिनिट जे मी म्हटलं ना पहिल्या लॅपमध्ये, ओके, फ्रॉम 1 to 100 तुमचे हे 50 प्रश्न असं झाले की ते तुम्ही येस शुअर होतात की येस हे मला आलेत. ओके, 50 झाले. आणि जे अनश्युअर होतात ते तुम्ही मार्क करून ठेवा आणि पुढे जा. वेळ नसणार आहे, 80 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्नांचा एक लॅप संपवायचा आणि देन त्याच्यानंतर आफ्टर 80 मिनिट्स ऑर फ्रॉम स्टार्टिंग ऑफ 81st मिनिट तुम्हाला पुढच्या 40 मिनिटांमध्ये जो सेकंड लॅप करायचा आहे परत 100 प्रश्नांचा, त्यावेळेला लक्षात घ्या हे जे 30 प्रश्न असणार आहेत, एकतर 50 प्रश्न झाले आहेत. सो ऑब्व्हियसली जे तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला इझिली तुम्ही जे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आणि तुम्ही उत्तर काढलेलं त्या प्रश्नांवर तुम्हाला वेळ जाणारच नाही आहे, लगेच तो पुढे तुम्ही पास ऑन करणार आहात. सो ते 50 आता आपण बाजूला ठेवूया. आता राहिले किती? 50 राहिले आउट ऑफ 100. त्या 50 मधले 30 प्रश्न असे असणार आहेत की ते तुम्हाला आता ह्या सेकंड लॅपमध्ये तुम्हाला ॲड्रेस करायचे. आणि हे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये म्हटलं ना की पहिले ऑप्शन्स वाचा आणि देन प्रश्न वाचा, ते तुम्हाला इकडे आजमावायचं आहे. त्याने काय होईल माहिती आहे, तुम्ही ऑप्शन्स ज्यावेळेला प्रश्न वाचणार त्यावेळेला तुमचं बिहाइंड युअर थॉट्स, बिहाइंड युअर माइंड तुमचे ऑप्शन्स ऑन असणार आणि तुम्हाला डिसिजन घ्यायला की कुठला करेक्ट आहे ऑप्शन. कारण ऑब्व्हियसली जर तुम्हाला तो माहिती असता फॉर शुअर प्रश्न, तर तुमच्या ह्या पहिल्या 50मध्येच तो अटेम्प्ट झाला असता, पण तो झालेला नाही आहे, तो ह्या 30मध्ये अडकलेला आहे, राईट. सो तुम्हाला आता काय करायचं आहे, थोडंसं तुम्हाला तिथे ऑप्शन्स एलिमिनेशन अँड ऑल तुम्हाला ते वापरावं लागणार आहे. बेस्ट कुठला आन्सर सुटेड आहे ह्याचा विचार करावा लागणार आहे. सो त्याच्यासाठी बेस्ट आहे मेथड की तुम्ही पहिले ऑप्शन्स वाचा आणि हे मी म्हणत होतो जे मागच्या स्लाईडचं ते या 30 प्रश्नांचं. ओके, सो हे 30 प्रश्न करताना सुद्धा म्हणजे 50 ना राहिलेले, त्यामधले 30 असे असतील आणि 20 असे असतील की तुम्हाला लिटरली म्हणजे तुम्ही ट्राय पण केलं, ऑप्शन्स पण वाचले, काय केलं, पण तुम्हाला ते जमत नाही आहेत. ओके, ते 20 प्रश्न सोडायचे तर नाहीच आहेत, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर निगेटिव्ह मार्किंग असलं असतं तर हे 20 प्रश्न आपण काय केले असते, ड्रॉप केले असते. पण आता तसं नाही आहे, तुम्ही ते सुद्धा बेस्ट अटेम्प्ट करणार आहात. ओके, सो असे तुम्हाला हे काय करायचं आहे, 2 लॅपमध्ये तुम्हाला तुमचं ही जी रेस आहे ती तुम्हाला चालवायची आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं प्रिपरेशन कितीही चांगलं होऊ देत, पण तुम्ही जो तुमचा दिवस आहे, ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे, तो तुम्हाला खूप चांगल्या नोटवरच सुरुवात करायचा आहे. मी बघा, ऑटोमॅटिकली ज्यांची फर्स्ट शिफ्ट आहे, आय गेस 8चा रिपोर्टिंग टाईम आहे की काहीतरी आहे ना, तर त्यांच्यासाठी तर ऑब्व्हियसली तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि ते तुम्ही सेंटरला वगैरे पोहोचताना तुम्हाला ऑटोमॅटिकली उठावं लागणार. पण ज्यांची मिडल शिफ्ट आहे किंवा थर्ड शिफ्ट असेल तर सो त्यांनी सुद्धा प्रत्येकाने तुम्हाला अर्ली मॉर्निंगच उठायचं आहे. आणि अर्ली मॉर्निंग उठण्यासाठी बघा, झोप इनकम्प्लीट ठेवायची नाही आहे, प्रॉपर स्लीप घ्यायची आहे. कारण तुम्हाला तुमचं स्वतःला काम ठेवायचं आहे. ओके, स्टेबल ठेवायचं आहे, त्याच्यासाठी तुमची झोप पूर्ण झालेली पाहिजे. ओके, सो आदल्या दिवशी लवकर झोपा, लवकर उठा त्या दिवशी. देन त्याच्यानंतर एक्झाम सेंटरला पोचायला म्हणजे अगदी सकाळी आपण आपला दिवस चालू केल्यापासून ते अगदी पेपरला बसेपर्यंत ओके तुम्हाला रश होईल, म्हणजे घाईघाई होईल असं एकही गोष्ट करायची नाही आहे. मग ते ट्रेन पकडणं असू दे, बस पकडणं असू दे, तुमची कॅब करणं असू दे, ड्राईव्ह करणं असू दे, वॉट एव्हर इट इज. ओके, यू शुडंट बी गो इन टू दॅट रश, राईट. सो ते तुम्हाला अजिबात रश टाळा, घाई गडबड टाळा. आणि तिसरं म्हणजे वॉटर, पाणी खूप जास्त पित राहा. ओके, वॉशरूमला होऊ दे, इट डझंट मॅटर. पण पाण्यामुळे काय होतं, ज्यावेळेला तुम्ही पाणी पिता त्यावेळेला तुमची स्ट्रेस लेवल तुमची आयदर मेंटेन राहते किंवा रिड्यूस होत राहते. आणि पेपरच्या आधी चॉकलेट्स मी स्वतः खायचो, असे अक्षरशः मूठ भरून खायचो.
त्याने काय होतं, तुमचं ग्लुकोज लेवल चांगली राहिली की तुमचं माइंड फ्रेश राहतं, राईट, आणि ॲक्टिव्ह राहतं. सो चॉकलेट्स किंवा जे वॉटेवर स्वीट्स, ऑब्व्हियसली आपण बघा घरून निघताना आपल्या हातावर आपली आई दही देते. सो दही इट्स वन ऑफ काइंड ऑफ रिच सोर्स ऑफ ग्लुकोज. ओके, सो तुम्ही चॉकलेट पण खाऊ शकता. जे बाहेर असतील, बऱ्याच लोकांचे पेपर बाहेर आहेत. सो तुमचा जो डे आहे, ओके, तुमचा जो फायनल डे आहे, जो काहीतरी असेल 21, 23 किंवा 29, ते तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि 5वी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण ही गोष्ट ऑब्व्हियसली पेपर झाल्यानंतरची आहे, पण तरीसुद्धा ही सांगणं आता मला महत्त्वाचं आहे. बघा, प्रत्येकाने तुम्हाला पेपर कसाही जाऊ दे, तुमचा एक्सपिरियन्स कसाही असू दे, राईट, तुम्हाला तुम्ही स्वतःची जेन्युइन तेवढे आहात की बघा काय किती तुम्ही मागे अभ्यास केल्यात, अजूनपर्यंत कसे स्वतःला आणलं आहे, काय होतं, प्रत्येकाचं पॅटर्न वेगळं आहे. ओके, सो पण पेपर झाल्यानंतर हे तर प्रत्येकजण करायचंच आहे. ओके, ते काय करायचं आहे, तुम्ही जो पेपर देऊन आलेत तो लवकरात लवकर तुम्ही जातानाच, पेपरला जातानाच आहे ना, एक डायरी किंवा एक पेज वॉटेवर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवा. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्झाम सेंटरमधून बाहेर येईल ना, तुमची बॅग कलेक्ट कराल ना, कुठेतरी निवांत बसून, नाहीतर गाडीमध्ये और कुठेही वॉटेवर कुठेही बसून आहे ना, सगळ्यात पहिलं तर काय करायचं असेल माहिती आहे, तुमचा फोन वगैरे पण नंतर ऑन करा, पण सगळ्यात पहिलं तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो तुम्ही जेवढ्या फ्रेश माइंडमध्ये असाल आणि जेवढ्या लवकर तुम्ही तो लिहून काढाल ना, तेवढा तो तुम्हाला पुढच्या एक्झाम्समध्ये किंवा पुढच्या गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार. ओके, सो सोक्स युअर एक्सपिरियन्स इन युअर नोटपॅड ऑर आयदर इन युअर डायरी. ओके, सो राईट डाऊन युअर एक्सपिरियन्सेस. ओके, जे काही मेमरी बेस्ड प्रश्नांची लिस्ट असेल, तुम्हाला जे आठवतात ते, मग सेक्शन्स वाईज असतील, टेक्निकल, नॉन टेक्निकल, असं तुम्ही लिहू शकता. पण हे जे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, आणि म्हणून मी ते म्हटलं आहे बघा माझ्यावर, रिले रेस, राईट, रिले रेस, इट्स काइंड ऑफ रिले. मला नाही वाटत जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, मी कुठल्याही माझ्या ॲस्पिरंट्सना, स्टुडंट्सना हे नाही सांगणार की तुम्ही फक्त एकच एक्झाम टार्गेट करा. ज्यावेळेला तुम्ही 5-6 एक्झाम्स, कारण मेहनत पण आपली त्या लेवलची, आपण आपलं आयुष्य तेवढं दिलेलं असतं ना, तेवढा वेळ. सो तुमच्याकडून ज्यावेळेला 4-5-6 एक्झाम्स ज्यावेळेला तुम्ही एबल असाल ना क्रॅक करायच्या, त्यावेळेला तुम्ही बेस्ट डिसिजन घेऊ शकाल आणि बेस्ट पोस्टिंग आणि बेस्ट डिपार्टमेंट तुम्ही घेऊ शकाल. सो त्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की ती एक एक्झाम झाल्यानंतर ती जे आहे तो एक्सपिरियन्स, तो पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला तो रिले, त्या पुढच्या एक्झामसाठी तयारी करणार आहात तुम्ही, त्यासाठी हे एक्सपिरियन्स साठी ठेवणं त्या टाईमसाठी. सो ह्याच 5 गोष्टी होत्या ज्या खूप मला वाटलं तुम्हाला आता येऊन सांगणं महत्त्वाचं आहे. आणि मी काही जांभवण नाही आहे, पण तुम्ही माझे सर्व नक्कीच हनुमान आहात. तुम्ही तुमची शक्ती विसरू नका. तुम्ही अजूनपर्यंत इथपर्यंत कसे आलेले आहात तुम्हाला नक्कीच चांगलं माहिती आहे. तुमचं स्ट्रगल, तुमचं जे काही मेहनत आहे ती कुठल्या एका एक्झामवर, कुठल्या एका दिवसांवर नक्कीच डिपेंड नाही करणार. ओके, सो करेक्ट माइंडसेट ठेवा, करेक्ट गोष्टी. त्यावेळेला तुमचे जे 100 प्रश्न हे तुमच्यासाठी आता सगळ्यात प्रायोरिटी असायला पाहिजेत आयुष्यामधले. ते जे 100 प्रश्न येणार आहेत त्याचा जास्त प्रोक्रॅस्टिनेट करू नका, पण ते कसे अटेम्प्ट करणार, मी तुम्हाला जसं म्हटलं 2 लॅबमध्ये करा, 2दा व्हिजिट करून, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता 1-2-3 दिवस आहेत, तुम्ही ट्राय आउट करू शकता. आणि पेपरला जा, बिंदास जा, बेधडक जा, काही होऊ दे, फरक नाही पडत आपल्याला. येस, तुम्ही सगळे एक्सेलंट वेमध्ये तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहात. ओके, सो विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट आणि जय हिंद.